त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर कालवरगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती मान्य श्री विनोदजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करूया. लालबाग गोरसे बी त्याचबरोबर जॉली स्पोर्ट कामतकर संघातील सर्व खेळाडूंनी आपल्यासाठी बसण्याची व्यवस्था करण्याची मान्यवर कक्षासमोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. डिझामान संदीप सेठ यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान झालेला. त्यानंतर आपण जाऊया पुढील वक्तासाठी. एक विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणारे मित्र आपण पाहतो जी स्पर्धा धर्मचषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचा रोख कॅश प्राईज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालं होतं. मान्य श्री मनीष धीरज पाटील ओळीगावचे विद्यमान सरपंच आहेत आणि आमचे बाचे आहेत. त्यांच्याकडनं या स्पर्धेतला पहिलं रोख कॅश प्राईज आम्हाला प्राप्त झालं होतं आणि त्या मान्यवरांचा या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केला जातो आहे. मान्य श्री मनीष धीरज पाटील विद्यमान सरपंच ग्रामपंचायत ओळी. स्वर्गीय धीरज पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र मनीष यांच्याकडून या स्पर्धेसाठी फर्स्ट प्राईज या स्पर्धेतलं पहिल्या क्रमांकाचं रोख पारितोषिक आम्हाला या ठिकाणी जाहीर झालं होतं आणि त्या मान्यवरांचं पाहुण्यांचं विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर मित्र आपण पाहतो भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक महेश जगताप साहेब आज आवर्जून उपस्थित आहेत. महेशजी जगताप यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. महेशजी जगताप यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक महेश जगताप यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय भिवंडी क्रिकेटमधील एक नामांकित क्रिकेटर गावदेवी पूर्णा या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आणि आमचे परममित्र देवाजी टावरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान या ठिकाणी केलं जातं. विशेष गौरव आणि सन्मान होता अतिथींचं मान्यवरांचं पाहुण्यांचं. त्यानंतर आपण विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. भारतीय जनता पार्टीचे गटनेते प्रभाग 3चे माजी सभापती विद्यमान नगरसेवक भिवंडी मनपा आणि या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना मला अर्पित केलेलं आहे रोख रक्कम 11,111 रुपयाचं रोख आर्थिक सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेले आहे असं दानशूर व्यक्तिमत्व मान्य श्री हनुमान रामू चौधरी साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर या स्पर्धेसाठी नेहमीच ज्यांचा आम्हाला सहकार्य असतं असं मान्य श्री एकनाथजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. जेव्हा जेव्हा या क्रीडानगरीमध्ये स्पर्धांचं आयोजन केलं जातं तेव्हा त्यांचं 1 लाख मोलाचं सहकार्य असतं. एकनाथजी ठाकूर यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर मित्र आपण पाहतोय ज्यांच्याकडे या स्पर्धेसाठी 5,100 रुपयाचं एक रोख आर्थिक सहकार्य आम्हाला प्राप्त झालं होतं. बालाजी आडवडचे प्रोप्रायटर मान्य श्री मोहनजी आपण पुढे यायचं आहे. मोहनजी आपण पुढे यायचं आहे आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडनं 5,100 रुपयाचं एक रोख आर्थिक सहकार्य आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालं होतं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय
मान्य श्री नितीनजी बजागे, त्यानंतर मान्य श्री दिनेश मधुकर पाटील, ताडळगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती, ज्यांच्या सौभाग्यवती भीमवंडी मनपाच्या विद्यमान नगरसेविका आहेत, रिमोट त्यांच्याच आहे. मान्य श्री दिनेश पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मित्र आपण टी शर्ट पाहता, कलरफुल टी शर्ट त्यांच्याच माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले होते. अशोकजी चौधरी यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अशोकजी चौधरी, त्यानंतर मान्य श्री रवी कासारे या ठिकाणी उपस्थित आहेत. रवीजी कासारे आपण पुढे यायचं आहे. रवीजी कासारे, हॅलो मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो धर्मराज्याची 2021 या स्पर्धेसाठी तब्बल रोख रक्कम 5,000 रुपये ज्यांच्याकडे आम्हाला कॅश प्राईज या ठिकाणी उपलब्ध झाली होती, असं आमचं दानशूर व्यक्तिमत्व या व्यासपीठावर मंचावर पाहतो. चंद्रकांत चौधरी, बाळा या नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहेत. चंद्रकांत चौधरी आपण पुढे यायचं आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं 5,000 रुपयाचं रोख कॅश प्राईज आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालं होतं. त्यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांचा नेहमीच एक सहकार्याचं हात आमच्या पाठीशी असतो ते मान्य श्री साईनाथ पाटील आपण पुढे यायचं आहे. साईनाथ पाटील, मान्य श्री निलेश हरिचंद्र चौधरी यांचे एक खंदे समर्थक आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ते आहेत. साईनाथ पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर मित्र, आपण ज्या ट्रॉफ्या पाहतोय, आकर्षक ट्रॉफ्या, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफी आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाले होते ते संदीप बजागे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण विशेष गौरव सन्मान करूया. संदीप बजागे आणि त्याचबरोबर हरेश बजागे आपण स्टेजवर यायचं आहे. आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफ्या, चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या पाहतोय, हरेश बजागे आपण स्टेजवर यायचं आहे. त्यांचा या ठिकाणी विशेष गौरव सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. संदीप बजागे आणि त्याचबरोबर हरेश बजागे यांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफी आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाल्या होत्या. त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. संदीप बजागे यांचा या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान होतो. त्यानंतर हरेश बजागे, त्यानंतर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि भिवंडी मनपाचे वरिष्ठ लिपिक साहेबराव चौधरी यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय. साहेबराव चौधरी, त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर मान्य श्री वासुदेव चौधरी उपस्थित आहेत. हरेश बजागे या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रो, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली होती, हरेश बजागे यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. वासुदेव चौधरी आपण पुढे यायचं आहे. रविकांतजी चौधरी आपण यायचं आहे. गायकवाड साहेब, दीपकजी बजागे,
अभय राजे उदयराजे भोसले यांच्या भावकीतले आहेत. अभय राजे आपण पुढे यायचं आहे. महाराष्ट्रातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व उदयराजे यांच्या या ठिकाणी मान्यवरांचं विशेष गौरवाने सन्मान केलं जातं. अभयराजे भोसले यांचा या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातोय. धर्मविहारचे प्रोप्रायटर मान्य श्री राजूभाई आपण पुढे यायचं आहे. राजूभाई आपण पुढे यायचं आहे. त्यांच्या ठिकाणी विशेष गौरव सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना मला अर्पित केलेल्या सर्वोत्तम स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे. अलंकार मुकादम आपण स्टेजवर यायचं आहे. या स्पर्धेसाठी तुमचं एक मोलाचं सहकार्य आम्हाला प्राप्त झाले. अलंकार LED TV ज्यांच्याकडनं आम्हाला प्राप्त झाली सिरीजसाठी. अलंकार आपण स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर देव कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर मान्य श्री रोनक गलिया. देव कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर रोनकजी आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री भरत पाटी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी भरतजी पाटी आपण पुढे यायचं आहे. भारतीय जनता पार्टी अध्यक्ष त्यानंतर मान्य श्री मनोजी चौधरी साहेब आपण पुढे यायचं आहे. मनोजी चौधरी भिवंडी पश्चिमचे सन्माननीय आमदार महेश चौगुले साहेब यांचे खंदे समर्थक आणि भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ता मनोज चौधरी आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर राजेश परियार आपण पुढे यायचं आहे. राजेशजी परियार राजेश परियार आपण पुढे यायचं आहे. राजेशजी परियार त्यानंतर रणबीर सिंग आपण पुढे यायचं आहे. रणबीर सिंग राजेश परियार त्यानंतर रणबीर सिंग आपण यायचं आहे. कुबेर शर्मा जी आपको भी आना है. कुबेर शर्मा त्यानंतर अलंकार मुकादम यांच्या ठिकाणी विशेष गौरव सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अलंकार मुकादम यांच्या माध्यमातून मित्र आपण पाहतोय मालिका वीराचं एक आकर्षक बक्षीस त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेले LED TV आणि त्या मान्यवरांचा या ठिकाणी विशेष गौरव सन्मान केला जातोय. त्यानंतर मयूरजी चौधरी आपण पुढे यायचं आहे.
आणि या ठिकाणी आपला विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मयूरजी चौधरी या स्पर्धेच्या माध्यमातून कलरफुल टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले होते आणि निश्चित टी शर्ट जर आवडले असतील खेळाडूंना तर त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. मयूर चौधरी यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट प्राप्त झाले होते आणि त्यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं. पूर्ण स्पर्धेमधून ज्यांच्याकडे आम्हाला टी शर्ट प्राप्त झाले होते मयूर यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चंदूजी भोईर आपण पुढे यायचं आहे. मुकेशजी मीना चंदू भोईर आपण पुढे यायचं आहे. त्याचबरोबर कुबेर शर्मा आपण पुढे यायचं आहे. विजय ठाकूर यांचा आपण या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान करतो. विजय ठाकूर आपण पुढे यायचं आहे. दीपक तिवारी आपण यायचं आहे. दीपकजी तिवारी आपणही पुढे यायचं आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सचिव भिवंडी शहर दीपक तिवारी शेखर यांना आपण पुढे यायचं आहे. मित्रो आपण जी क्रीडानगरी पाहतोय आणि या क्रीडानगरीचं जे आउटफील्ड आहे ज्यांच्या माध्यमातून खरोखरच हे आउटफील्ड तयार झालेले आहे ते अमरजीत आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण प्लीज व्यासपीठावर यायचं. अमरजीत या स्पर्धेच्या माध्यमातून तुझं एक विशेष गौरवाने सन्मान केला जाणार आहे. खास करून या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मुख्य आयोजक या स्पर्धेचे कर्ताधर्ता आणि या स्पर्धेचे वन मॅन शो मान्य श्री निलेश हरिश्चंद्र चौधरी साहेब यांच्या वतीनं अमरजीत यांचं विशेष गौरव आणि सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. कारण की या क्रीडानगरीसाठी एक अतिशय मोलाचं सहकार्य अपार कष्ट अपार मेहनत ज्यांची आपण या ठिकाणी पाहतोय. अमर आपको स्टेज पे आना है. तर व्यासपीठावर जाऊया. विजय ठाकूर या ठिकाणी उपस्थित त्यांचा आपण विशेष गौरवाने सन्मान करतो. विजयजी ठाकूर चला दोन्ही संघाचे संघटक आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. बादशाहभाई आपण पुढे यायचं आहे. दीपकजी बजागे आपण पुढे यायचं. आपल्या या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. दीपक बजागे यांच्या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान केला. मात्र त्या अगोदर आपण शेखर अण्णा यांचं विशेष गौरवाने सन्मान करतोय. शेखर अण्णा हॅलो किरणजी पाटील आपण स्टेजवर यायचं. किरणजी पाटील दीपक बजागे यांचा या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान करायचा आहे. आणि मित्र या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं मालिकावीरासाठी एक स्पेशल बॅट मुंबई जिमखाना येथून त्यांनी आम्हाला आणलेली आहे. येस खेळपट्टीवरला खेळ थांबवायचा आहे.
आणि अंतिम सामना खेळलेले जे दोन्ही संघ आहेत, दोन्ही संघातील सर्व खेळाडूंनी मान्यवर कक्षासमोर त्वरित यायचं आहे, खेळ थांबवायचा आहे. लालबाग गोरसाई बी आणि जॉली स्पोर्ट कामतगर दोन्ही संघ कर्णधाराने आपल्या खेळाडूंना घेऊन आमच्या VIP कक्षासमोर त्वरित यायचं आहे, खेळ थांबवायचा आहे, लक्षात घ्यायचं आहे. अजूनही तुम्हाला पेनल्टी मिळू शकते, लक्षात घ्यायचं आहे. हॅलो, दीपक तिवारी यांचा ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केला जातो. दीपकजी तिवारी अजूनही काही खेळाडू आलेले नाहीत, आपण यायचं आहे. फक्त खेळाडूंनी बसायचं आहे, ज्या खुर्च्या खेळाडूंसाठी आहेत. लालबाग गोरसाई बी आणि जॉली स्पोर्ट कामतगर दीपकजी तिवारी यांचा ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. त्यानंतर मुकेश मीना आपण पुढे यायचं आहे. मुकेशजी मीना, चंदू भोईर आपण यायचं आहे. चंदूजी भोईर आपण पुढे यायचं आहे. चंदू भोईर आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर जय भोलेनाथ ज्यूस सेंटरचे प्रोप्रायटर गुरु घरात भगत सोसवारी गुरु भगत आपण स्टेजीवर यायचं आहे. जय भोलेनाथ ज्यूस सेंटरचे प्रोप्रायटर गुरुजी भगत आपण स्टेजवर यायचं आहे. आणि स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केले जाणार आहे. खास करून तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला ज्यूसची उपलब्ध झाली होती. जय भोलेनाथ ज्यूस सेंटरचे प्रोप्रायटर मान्यश्री गुरुजी भगत यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. निश्चितच आमचा जो व्यासपीठ आणि या व्यासपीठासाठी मान्यवरांसाठी त्यांच्याकडे ज्यूसची उपलब्ध झाली होती. धन्यवाद. त्यानंतर मित्र, जर चुकून कोणाचं स्वागत आणि सन्मान राहिला असेल तर चूक भूल माफ असावी. त्या ठिकाणी आपण जातो पुन्हा एकदा. आमचे समालोचक असतील, पंच असतील, त्याचबरोबर DJ मॅन असतील आणि या मंडप डेकोरचे प्रोप्रायटर असतील त्यांचं स्वागत घेण्यासाठी. यस मोहनभाई, आपण ओळूया मित्रांनो, ज्यांनी या स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहकार्य दिलेले, खास करून पंच, स्कोरर, समालोचक, DJ मॅन, त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करण्यात येईल. सर्वप्रथम पंचांनी या ठिकाणी यायचं आहे. सर्वप्रथम गोकुळदास पाटील आपण यायचं आहे. आपल्या या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करण्यात येईल. अति चांगली पंच म्हणून आपण कामगिरी पार पाडलेली आहे. किरणजी पाटील आपण आपल्या शुभास्ते यांचं सन्मान सत्कार करायचा आहे. गोकुळदास पाटील यांचं सन्मान आणि सत्कार करण्यात येईल.
त्यानंतर या स्पर्धेचे मुख्य समालोचक आणि सूत्रसंचालक आमच्या समालोचक परिवाराचे एकमेव दादा. आमचे 28 समालोचक आहेत. मी समालोचक कमिटीचा अध्यक्ष आहे, पण या 28 समालोचकामध्ये एकमेव ज्यांना दादा असा उल्लेख केला जातो ते मोहन दादा भोईर. आपण याचा आपल्या या ठिकाणी सन्माननी सत्कार केला जाईल. मोहन दादा भोईर. अतिशय उत्कृष्ट समालोचन केलेलं आहे आणि खास करून सूत्रसंचालन या संपूर्ण स्पर्धेचं त्यांनी अति चांगले ते पार पाडलेलं आहे. 3 in 1 आहेत समालोचक, त्याचबरोबर अतिशय उत्कृष्ट गायक, त्याचबरोबर संगीत मंगलाष्टक जर आपणास हवी असतील तर आपण त्याच्याशी नक्कीच संपर्क साधायचा आहे. त्यानंतर एक युवा समालोचक ज्यांना ठाणे जिल्ह्याचे सदाबहार समालोचक म्हणून संबोधलं जातं, अजय घरत. प्लीज कम फॉरवर्ड. ज्याने अतिशय उत्कृष्ट चांगलं समालोचन केलेलं आहे अजय घरत. तिन्ही भाषेमध्ये चांगल्या प्रकारे समालोचन ते करू शकतात, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. अजय घरत यांचाही सन्मान आणि सत्कार केला जाईल. त्यानंतर मित्र या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यानं सुरेख आणि सुंदर असं समालोचन केलं, प्रेक्षकांची मनं जिंकली, प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणार भिवंडी नामांकित नव्हे तर ठाणे जिल्ह्याचा एक बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ ठाणे जिल्हा, डॉक्टर मोरेश्वर गवळी साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरव सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपण 3 दिवस ऐकलाच. आमच्या भिवंडी परिवाराचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. भिवंडी क्रिकेट समालोचक जो परिवार आहे त्या परिवाराचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि भिवंडीतील नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील एक उत्कृष्ट समालोचक. जॉली डीजे जॉली प्रोप्रायटर सुमित. मित्रांनो, संगीत क्षेत्रातील ही नामांकित जोडी आहे. सुमित आणि अमित हे दोघेही बंधू आहेत. लक्ष्मीकांत पॅरेलाल आपण त्यांना बघितलेलं आहे. राम लक्ष्मण यांचा सुद्धा संगीत आपण बघितलेलं आहे. पण ही सुद्धा एक नामांकित जोडी आहे. सुमित या ठिकाणी आहेत, त्याचे बंधू नाही आहेत, पण सुमित आणि अमित डीजे जॉली. जोरदार टाळ्यांनी त्यांचा आपण सन्मान आणि सत्कार करूया. सुमित. मंडप अँड ट्रेडर्स
मंडप अँड डेकोरेटर्स. तर मित्रांनो, स्वागत, सन्मान आणि सत्कार मान्यवरांचा ज्यांनी ज्यांनी सहकार्य त्यांचं झालेलं आहे आणि चुकून कोणाचा राहिला असेल तर या स्पर्धेचे प्रणेते निलेश दादा चौधरी, त्याचबरोबर वरालजी स्पोर्ट ताडाळे यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतोय. आणि महत्त्वाचा कार्यक्रम प्राईज डिस्ट्रीब्युशन पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मित्रांनो, स्पर्धेमध्ये 32 संघांनी सहभाग नोंदवला होता. अतिशय चांगले सामने बघायला मिळाले. आज अंतिम सामना सुद्धा एक रंगतदार बघायला मिळाला आणि सरतेश शेवटी मात्र 2 संघ जे होते या स्पर्धेमध्ये, जॉली स्पोर्ट कामतगर आणि लालबाग गोरसाई बी, या 2 संघांनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. आणि अंतिम लढत जी झाली यामध्ये मात्र नामांकित संघ, चॅम्पियन जो संघ ठरला आहे तो लालबाग गोरसाई बी संघ. आणि ह्या सामन्यामध्ये चॅम्पियन होण्यासाठी ह्या खेळाडूने सिंहाचा वाटा उचलला. त्या सामन्यामध्ये सर्वप्रथम पारितोषिक दिलं जाणारे मॅन ऑफ द मॅच, सामनावीर. आणि हे पारितोषिक खरं तर मी दोघांचा विचार केला होता. लालबाग गोरसाई बी संघामधून आम्ही दोघांचा विचार केला होता, पवन त्याचबरोबर भावेश. पवन यांनी 20 धावा केल्या, ती एक फलंदाज बाद केला. परंतु भावेश याने जी गोलंदाजी केली होती पहिल्याच षटकामध्ये, फक्त 13 धावा देऊन 3 फलंदाज बाद केले होते आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. म्हणून मॅन ऑफ द मॅच भावेश पवार. भावेश इज द मॅन ऑफ द मॅच. मित्रांनो, भावेश पवार असा एक खेळाडू आहे ज्याने आपल्या भिवंडीचं नव्हे, ठाणे जिल्ह्याचं नव्हे, महाराष्ट्राचं नाव रोशन केलेलं आहे. 7 समुद्र पलीकडे सुद्धा खेळलेला आहे. भारतातील सगळ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत आणि टेनिस विश्वातील टॉप 10 क्रिकेटर आहेत, त्यामध्ये ऑलराऊंडरमध्ये नक्कीच समावेश केला जातो. भावेश पवार मॅन ऑफ द मॅच. आणि पारितोषिक देण्याची विनंती करणार आहे. हे पारितोषिक जे असणार आहे, सर्वप्रथम ट्रॉफी विनोदजी म्हात्रे. यस, विनोदजी म्हात्रे ट्रॉफी जी आम्हाला वरालजी स्पोर्ट ताडाळे यांनी स्पॉन्सर केलेली आहे. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर अशोकजी चौधरी जे आम्हाला स्पॉन्सर केले गिफ्ट हॅम्पर, नंदूजी बजागे यांनी. मला बॅग ती देण्यात येते, पण बॅग आम्हाला स्पॉन्सर केली उमेशजी चौधरी यांनी. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर दिनेशजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर जे ते आम्हाला स्पॉन्सर केले नंदूजी बजागे यांनी. त्यानंतर दुसरं जे गिफ्ट हॅम्पर आहे ते आम्हाला स्पॉन्सर केले श्री समर्थ फर्निचर कृष्णाजी यांनी. ते नितीनजी बजागे आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. एकनाथजी ठाकूर, आपण हे गिफ्ट हॅम्पर आहे ते आम्हाला स्पॉन्सर केले कुमार रामेश्वर जाधव व मयूर पाटील यांनी, ते आपण प्रदान करायचं आहे. सो भावेश, वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. त्यांना पण दुसरं पारितोषिक देणार आहोत ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आणि कुठल्याही फलंदाजांना सहजगत्या खेळण्याची संधी दिली नाही. आणि पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे बेस्ट बॉलर, एक कूलर आहे तो आम्हाला स्पॉन्सर केला आहे कैलासवासी गणेश नारायण चौधरी यांच्या स्मरणार्थ कुमार तेजस गणेश चौधरी याचकडून आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. आणि दुसरं जे बक्षीस आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे ते म्हणजे श्री ईश्वर याचकडून. या मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि हे पारितोषिक दिलं जाणार आहे ते म्हणजे जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा सर्वात अनुभवी
संकट मोचक खेळाडू अमोल पाटील. तब्बल आम्ही सेमीफायनल पर्यंतच. रौनक भाई आपल्याला विनंती, आपण आपल्या शुभास्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. आणि कूलर जो आम्हाला स्पॉन्सर केले कैलासवासी गणेश नारायण चौधरी यांच्या स्मरणार्थ कुमार तेजस गणेश चौधरी याचकडून तो नितीनजी बजाके तसेच दिनेशजी पाटील आपण आपल्या शुभास्ते प्रदान करायचं आहे. अमोल यांनी तब्बल 9 विकेट घेतले होते सेमीफायनल पर्यंत, कारण आम्ही सेमीफायनल पर्यंतच परफॉर्मन्स घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज आणि जे आम्हाला पारितोषिक स्पॉन्सर केलेलं आहे कैलासवासी गणेश नारायण चौधरी यांच्या स्मरणार्थ कुमार तेजस गणेश चौधरी याच करून कूलर. त्याचबरोबर कैलासवासी सुनील मोतीराम चौगुले यांच्या स्मरणार्थ कुमार दर्शन सुनील चौगुले यांनी स्पॉन्सर केलेली ट्रॉफी आणि ही पारितोषिक दिलं जाणार आहे. ते म्हणजे यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर सेमीफायनलपर्यंतच तब्बल 100 धावा, कारण निहार आणि मेघनाथ याच्यामध्ये चुरस लागली होती. निहाराच्या 102 धावा होत्या आणि मेघनाथ यांनी 110 धावा पटकावल्या होत्या. म्हणून बेस्ट बॅट्समन लालबाग गोरसाई बी संघाचा मेघनाथ. मेघनाथ प्लीज कम फॉरवर्ड. आणि बक्षीस देण्याची विनंती करणार आहे. देवाजी टावरे आपण ट्रॉफी द्यायची आपल्या शुभ असते. सर्वप्रथम देवा टावरे मित्रांनो हे भिवंडी तालुक्यातील एक नामांकित क्रिकेटर आहेत, उद्योगपती आहेत, पूर्णा गावचे. त्यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर कूलर पिंटूजी कुमार आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे, जो मला स्पॉन्सर केलेला आहे कैलासवासी गणेश नारायण चौधरी यांच्या स्मरणार्थ कुमार तेजस गणेश चौधरी याचकडून. यस मेघनाथ, वेल प्लेड अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. पुन्हा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. त्यांना आपण वळतोय ते चौथं पारितोषिक. चौथं म्हणता येणार नाही. सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या संघांना 2 संघांना पारितोषिक दिलं जाणार आहे. पहिलं पारितोषिक दिलं जाणार आहे ते म्हणजे गोरसाई संघाला. हरचंद स्पोर्ट गोरसाई ए. गोरसाई ए का दोन्ही संघांना खरं तर आम्ही चौथा आणि तिसरं म्हणणार नाही आहे, कारण तिसऱ्या क्रमांकाने दोन्ही संघ राहिलेले आहेत. गोरसाई हरचंद स्पोर्ट गोरसाई ए. आणि ही ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे ते म्हणजे कैलासवासी महादेव गोपीनाथ बजागे व कैलासवासी हेमंत सेवत बजागे यांच्या स्मरणार्थ श्री संदीप महादेव बजागे व श्री हरेश हेमंत बजागे यांनी स्पॉन्सर केले. या मान्यवरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. मनोजी चौधरी, त्याचबरोबर परेश भाटी, राजेश परियार हे सर्व मान्यवर येतात. त्यांच्या शुभ हस्ते हे सेमीफायनल म्हणजे फायनल सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या संघांना हे पारितोषिक दिलं जाणार आहे, दिलं जाते. त्यानंतर दुसरा जो संघ आहे सोनादेवी टेमघर, या संघाला सुद्धा सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यांना सुद्धा एक आकर्षक ट्रॉफी चषक दिला जाईल. आणि हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे कैलासवासी महादेव गोपीनाथ बजागे व कैलासवासी हेमंत सेवत बजागे यांच्या स्मरणार्थ श्री संदीप महादेव बजागे व श्री हरेश हेमंत बजागे यांनी हा आकर्षक चषक आणि ही पारितोषिक देण्याची मी विनंती करणार आहे.
मॅन ऑफ द सिरीजचे पारितोषिक आहेत ते म्हणजे ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले कैलासवासी कैलास गोपीनाथ बजागे यांच्या स्मरणार्थ कुमार भावेश कैलास बजागे याचकडून LED जो स्पॉन्सर केलेला आहे श्री अलंकार भगवान मुकादम याचकडून आणि मालिकेवरसाठी बॅट एक आकर्षक बॅट कैलासवासी दत्तू रामकृष्ण बजागे यांच्या स्मरणार्थ श्री दीपक दत्तू बजागे यांनी या तिन्ही मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि हे पारितोषिक कोणाला देण्यात येणार आहे मान्यवरांचं मी नाव घेणार आहे. सर्वप्रथम मयूरजी चौधरी, बालाजी चौधरी, वासुदेवजी चौधरी, साईनाथजी पाटील व दीपकजी बजागे. आणि ही पारितोषिक विजेता आहे प्रेक्षकामधून नाव यायला हवं कारण मालिकावीर आहे सगळ्यांना माहीत असावं कारण मालिकेबाहेर ही पारितोषिक अशा खेळाडूला जात आहे त्याची अष्टपैलू कामगिरी झालेली असावी. आणि पारितोषिक विजेता खेळाडू आहे प्रेमनाथ 11 वडूनगर संघाचा दिनेश धुमाळे. 53 धावा आणि 4 विकेट्स आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 6 चेंडूमध्ये 3 धावा असताना धावा करून दिलेले होते हे फार महत्त्वाचं होतं. दिनेश धुमाळे यस प्लीज कम फॉरवर्ड. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. भलेही सेमीफायनलमध्ये या संघाला प्रवेश मिळाला नाही पण मात्र त्याने अप्रतिम कामगिरी केली होती संपूर्ण स्पर्धेमध्ये दिनेश धुमाळे. तर पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं खूप खूप आभार. मित्रांनो चॅम्पियन हे पारितोषिक देण्यापूर्वी ही जी स्पर्धा होती धर्मराजा चषक 2021 आणि या स्पर्धेचे प्रणेते होते सर्व होते. आणि मित्रांनो ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा होती ते म्हणजे भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक व BJPचे माजी गटनेते तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय श्री निलेश दादा चौधरी यांना मी विनंती करणार आहे की या स्पर्धेचं आयोजन झालं अतिशय दर्जेदार आयोजन करण्यात आलं होतं आणि स्पर्धेविषयी नक्कीच आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व खेळाडू मंडळी, आज वरालदेवी स्पोर्ट ताडाली आणि धर्मराजा चषक 2021 याचे आयोजन केले आणि आयोजन यशस्वीरित्या पार पडले म्हणून सर्व खेळाडूंचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ वरालदेवी 40+ न्यू 40+ प्लस गाव ग्रामस्थ मंडळ ताडाली या चारही लोकांचे खूप खूप आभारी आहे का त्यांनी या ठिकाणी येऊन जो सहकार्य केला आणि या खेळाडूंचा मनोवृत्त वाढवलं त्याबद्दल मी पोलिसांचा असेल महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा असेल इथं ज्यांनी मदत केली सर्व स्पॉन्सर असतील किंवा ज्यांनी मदत केली आणि इतर सुद्धा आम्हाला सहकार्य केले त्या सर्व जे स्पॉन्सरांचे इथे ज्यांनी सहयोग केला सर्वांचे मनाच्या अंतःकरणापासून मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी असं सहकार्य केलं त्याचे म्हणून त्यांचा मी आभार मानतो. पण मित्रांनो हा जो ग्राउंड आहे हा 8 महिन्यापूर्वी
हा ग्राउंड असा नव्हता. याला थोडीशी पार्श्वभूमी आहे की हा ग्राउंड एवढा चांगला कसा झाला. याला मूळ कारण आहे का जेव्हा आम्ही इथं वॉकिंग करण्यासाठी येत होतो, मी असो, रुपेश चौधरी होता, मोहन भोईर होता, इथं खूप मोठ्या काचा किंवा बाटल्या पडलेल्या होत्या. या सर्व जेवढे ग्रामस्थ मंडळ ताडालीची मुलं किंवा ताडाली गावाची मुलं, या सर्व काचा दगडं इथं पडलेल्या सर्व पिशव्या या उचलून नेऊन बाहेर टाकल्या. त्याच्यानंतर महानगरपालिके कर्मचारी येऊन घेऊन गेले. बाजूला असलेले सर्व महानगरपालिकेची जी बाहेरगिरी बघता ती सर्व करून घेतली. JCB मारला, अन्य मंडळींनी आमच्या सहकार्य केलं आणि हा ग्राउंड या रूपाला आला. पण मित्रांनो, तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता या ग्राउंडला येणाऱ्या 2022 मध्ये याच्यापेक्षा चांगलं रूपरेषा आम्ही घडवून देऊ. आणि क्रिकेट रसिकांना वाटेल का एक वेळ मी चॅलेंजवर नाही खेळणार, पण या स्टेडियमवर मी नक्की खेळायला येईन, असं ग्राउंड आम्ही 100% बनवू. आमचे मदनबुवा हर वर्षी हर महासभेमध्ये बोलतात का आम्ही या ग्राउंडला छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडला आम्ही LED बसू. पण ते कार्य ते पूर्ण करू शकले नाही का त्यांची मनाची इच्छा नव्हती. पण आमच्या मनाच्या अंतःकरणापासून सांगतो की या ठिकाणी आम्ही हा प्रयत्न 100% पूर्ण करणार. आणि या ठिकाणी प्रकाश जोगताचे आयोजन आहे हे फ्री ऑफ द कॉस्ट कसं होईल ते बघणार. कारण की मुलांना आता फी भरण्यासाठी पैसे नसतात, इतर ठिकाणी जाणारा बूट नसतात, कपडे नसतात, त्यामुळे मुलांचा बरंचसं खेळण्याचा आपलं वेळ जातो आणि ते खेळू शकत नाही. अशा मुलांसाठी पण आम्ही एक आयोजन करणार आहोत. आम्ही जास्त नाही, या धर्मराजा ग्रुपने 4.5 लाख लोकांना आम्ही जेवण घातलं लॉकडाऊनमध्ये. 5,000 लोकांना आम्ही घरोघरी जाऊन रेशनिंग पुरवठा केला. 30,000 लोकांना अल्बम 30च्या गोळ्या दिल्या. वाराणसीसाठी आणि तेलंगणासाठी मोफत बस दिल्या. ट्रेनसाठी जाणाऱ्या लोकांना आम्ही तिकीट काढून दिले. आणि जेव्हा एक आमचा कार्यकर्ता मेला त्याच्या स्मरणार्थ आम्ही फ्रूट पोलिसांना सॅनिटायझर वाटण्याचं काम केलं. म्हणून आज पोलिसांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी या पोलिसांचा खूप खूप आभारी आहे. एक माझे सिनियर पी आहेत, त्यांना मी फोन केला का साहेब अशी आम्ही प्रोग्राम आयोजित करतो. त्यांनी सांगितलं का तुम्ही बिंदास करा, पण काही गडबड न करता सोशल डिस्टन्सिंगचा पालन करून ही स्पर्धा आयोजित करा. आणि त्याचा सर्व भान ठेवून या वरालदेवी स्पोर्ट्सच्या मंडळांनी सर्व त्याचा भान ठेवून केलेलं आहे. आज आपल्या इकडे ज्या स्पर्धा होतात बऱ्याचशा लोकांनी देणगी आपल्याला 1 करोड येते आणि खर्च 25 लाख होतो. पण या ठिकाणी तुम्हाला सांगतो का कुठल्याही प्रकारची 1 रुपयाची सुद्धा चोरी होणार नाही, ही तुम्हाला मी गॅरंटी देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही 20 वर्ष झालं मी नगरसेवक आहे. आम्ही 4ही नगरसेवक असो, हनुमंत चौधरी असो, मी असो, अस्मिता चौधरी असो, योगिता पाटील असो, आमचे खास करून ज्याच्यासाठी टाळ्या वाजवा का याच्यासाठी आम्हाला सचिवांपर्यंत नेला त्या महेश चौगुले आमदार यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. या स्टेडियमसाठी आम्हाला क्रीडा मंडळाला भेटलं, सचिवांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं का इथं जोपर्यंत बॅरिकेडिंग होणार नाही, जोपर्यंत कंपाऊंड तारेचा कंपाऊंड नाही, जोपर्यंत पक्का कंपाऊंड होत नाही, तोपर्यंत आम्ही कुठलीही गोष्ट करू शकत नाही. याच्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, छोटा फुटबॉलचा एक ग्राउंड आणि क्रिकेटचा ग्राउंड असे तुम्हाला भवितव्यामध्ये बघायला भेटतील. इथं एक पॅव्हेलियन निर्माण करू, ग्राउंड असो का तुम्हाला प्रवेशद्वार असो, या सर्व गोष्टी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये एकदम सुसज्ज भेटतील. आणि प्रत्येक क्रीडापटूला वाटेल का मला या मैदानावरती एकदा खेळायचं आहे. जसं चॅलेंजवर खेळायची आपली इच्छा असते त्याच्या दुप्पट इथं होईल एवढीच मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि 2 शब्द माझे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद निलेश दादा चौधरी साहेब. यानंतर मिळणार मित्रांनो आपण वळणार आहोत ते म्हणजे चॅम्पियन
धर्मराजा चषक 2021चा चॅम्पियन ठरलेला संघ लालबाग गोरसई बी संघ कर्णधार आणि खेळाडू कारण हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले कैलासवासी धीरज बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ मान्य श्री मनीष धीरज पाटील याचकडून जे विद्यमान सरपंच आहेत याचकडून कॅश प्राइस 1 लाख आणि खास करून ट्रॉफी आम्हाला जी स्पॉन्सर केलेली आहे ती म्हणजे कैलासवासी महादेव गोपीनाथ बजागे व कैलासवासी हेमंत श्रीमंत बजागे यांच्या स्मरणार्थ श्री संदीप महादेव बजागे व श्री हरेश हेमंत बजागे यांनी या मान्यवरांचे खूप खूप आभार. गेले 5 दिवस पार पडलेली स्पर्धा उपस्थित राहिलात, स्पर्धेचा आनंद घेतला आणि खास करून आमचे मायबाप प्रेक्षक सर्व खेळाडू सर्व मान्यवरांचे मी या स्पर्धेचे प्रणेते निलेश दादा चौधरी त्याचबरोबर वरालजी स्पोर्ट्स आडाली यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आज संपला असं त्यांच्याच वतीने जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.